नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या स्पेशलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन हा जुना मुद्दा असला तरी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन उजेडात आले. सिनेसृष्टीतील बडे बडे कलाकार ड्रग्जच्या आहारी गेलेत. या ड्रग्जनं दिग्गज अभिनेत्यांचं आयुष्य बर्बाद केलंय, उद्ध्वस्त केलंय. सुशांत सिंग राजपूतनंही ड्रग्ज घेतल्यावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण कोण आहे यामागचे सूत्रधार? कलाकारांना कोण पुरवतं ड्रग्ज? काय आहे यामागचं सत्य? यावरच आहे न्यूज 18 लोकमतचा हा खास शो. स्पेशल रिपोर्टच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक खुलासा आम्ही करतोय. आजची धक्कादायक बातमी ही आहे की सिने कलाकार ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेले आहेत आणि कलाकारांचे प्रसिद्धी प्रमुख त्यांना ड्रग्ज सप्लाय करतायत अशा प्रकारचा गंभीर आरोप सुद्धा केला जातोय. दिवसा ढवळ्या ड्रग्जची ही सप्लाय सगळी सुरू आहे. सुशांत प्रकरणात ड्रग्जवरून जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यानंतर आता ड्रग्ज मागचे खरे सूत्रधार कोण हे शोधण्याची जबाबदारी सुद्धा आता सर्व तपास यंत्रणांवर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे बॉलिवूडमधलं हे ड्रग्ज कनेक्शन आता उघडकीस येतं का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. एका इन्फॉर्मरशी एक्सक्लुझिव्ह बातचीत आम्ही केली आणि त्याने हे सगळे खुलासे केलेले आहेत. काय हे सगळे खुलासे आहेत जाणून घेऊया. लोग का नाम आ जाता है तो उनको कॉम्प्रोमाइज़ करना पड़ता है, ये तो आप सब जानते हो, यानी पूरी दुनिया जानती है. जो बड़े लोग का नाम कभी आ ही नहीं सकता, इसके अंदर है पैसा ही उनका लगता है तो क्या कर सकते हैं. ये जो पीआर रहते हैं, जो एक्टर लोग के पीआर रहते हैं, यही ड्रग सप्लाई करते हैं इनके पास. या एक्टर समझो अपने ड्राइवर को बेच दिया या अपने पीए को बेच दिया, पीए ने अपने आदमी को बेच दिया, वैसा करके सोच है. गली गली स्कूल के बाजू में या कॉलेज के बाजू में ड्रग्स बिकता है. एमडीएमए है, एमडी है, वो तो दिन दहाड़े बोले तो आप समझे राजस्थान आपका पंजाब वहाँ से आ रही है. कोई रुक रहा नहीं है, इसको कोई रोक नहीं, इसको रोक नहीं है, ये ड्रग्स को रोक नहीं है. यानंतर आणखी एक मोठा खुलासा आम्ही करतोय. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात त्याचा मित्र सुनील शुक्ला यानं एक धक्कादायक खुलासा केलेला आहे. रिया सुशांतला 1.5 वर्ष भेटली नाही तर तिच्याकडे सुशांतचं आयडी कार्ड कसं काय मिळालं असा प्रश्न त्याने उपस्थित केला. सुशांतचा मित्र सुनील शुक्ला आता समोर आलेला आहे आणि त्याचा दावा आहे की रिया जे काही सांगते ते सगळं खोटं आहे आणि त्याने सुद्धा काही माहिती दिलेली आहे, काही प्रश्न उपस्थित केले. सुनील शुक्ला याच्याशी केलेली ही बातचीत बघूया. ये है कि अब जब ये संदीप सिंह बोले कि 1 साल तक मैं टच में नहीं था, जब भैया का डेथ हुआ तो फिर वहाँ कैसे पहुँच गया उन्होंने, और वो पहुँच के भी फिर उनका ऊपर तो जाने नहीं दिया जहाँ डेड बॉडी था, तो उनके पास भैया का वो आईडी कार्ड सब उनके पास कैसे रहा. अग्रवती क्या बोलिए, मैं 1 साल से नहीं जानती हूँ, सॉरी 1.5 साल से नहीं जानती हूँ. तो ऑफकोर्स बताए होंगे भैया ने कि संदीप सिंह है, ये सब तो बताए होंगे. तो ऐसा नहीं हो सकता क्योंकि है टच में होंगे. तेव्हा सुशांत मृत्यू प्रकरणामध्ये नवनवे खुलासे होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूने आरोप झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला लगेच प्रत्युत्तर येत आहे आणि या सगळ्यामुळे सुशांत मृत्यू प्रकरणाचं जे रहस्य आहे ते दिवसागणिक अधिक गहिरं होत चाललेलं आहे. देशातल्या 3 सर्वोच्च यंत्रणा सध्या तपास यंत्रणा या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत आणि या तपास प्रकरणाच्या नंतर तरी खरं तर खोलात जाऊन सुशांत मृत्यू प्रकरणाचं जे गूढ आहे ते उकललं जातं का याची उत्सुकता सुद्धा सगळ्यांनाच लागलेली आहे. एका बाजूला सीबीआय सगळ्या गोष्टींचा तपास करते. ही आत्महत्या आहे की हत्या आहे, आत्महत्येला कोणी प्रवृत्त केलं, अशा सगळ्या गोष्टींचा तपास सीबीआय करते. तर दुसऱ्या बाजूला ड्रग्जचं कनेक्शन सुद्धा आता समोर आलेलं आहे. रिया चक्रवर्ती सुशांतची गर्लफ्रेंड जिनं सांगितलं की जे चॅट होतं तिचं ते तिनं केलेलं नाही आहे. त्यामुळे पुन्हा याच्यातला जो सस्पेन्स आहे तो वाढलेला आहे. ती चॅट करते, ती ड्रग्जची मागणी करते, अशा प्रकारचं जे चॅट समोर आलेलं होतं. त्यानंतर रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ झाली. ड्रग्जचं कनेक्शनची चौकशी सुद्धा सुरू झाली आणि तिच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झाला. दरम्यान सुशांत सिंगच्या जिम ट्रेनरनं सुशांत बद्दल काय माहिती दिली आहे जाणून घेऊयात. तो बात में उन्होंने एक चीज़ खुलासा कर दिया था, बहुत पहली बात है, ये
2013 में जो आईफा अवार्ड हुआ था मकाओ में, उसके बारे में उन्होंने बोला मुझको कि भैया आपका मुंबई बॉलीवुड जैसा लगता है बाहर वैसा नहीं है। मैं बोला क्यों ऐसा पूछ रहे हो आप? बोले भैया ऐसा हुआ कि 2013 का मकाओ जो आईफा अवार्ड था मकाओ में, वहाँ पे मुझको जाना था। शाहरुख खान जी ने मेरे को फ़ोन करके बताया कि मैं इसको होस्ट कर रहा हूँ और आपकी कायपोची पिक्चर जो रिलीज़ हुई है एक हिसाब से हिट हुई है, लोगों ने पसंद किया है, तो आपको हम बुलाएंगे स्टेज पर, आपको माइक देंगे, आपको 2 मिनट बोलना होगा, तो आप बताएंगे आप क्या बोलोगे। तो उस तरह का मैं तैयारी करूँगा। तो सुशांत सिंह राजपूत ने बोला कि भैया मैं ये बोलूँगा कि जिस तरह आप दिल्ली से मुंबई आए, सर्कस सीरियल किया आपने और फिर आप बॉलीवुड में गए और लोगों ने आपको बॉलीवुड का बादशाह बना दिया, उसी तरह मैं 20 साल के बाद सुशांत सिंह राजपूत दिल्ली से मुंबई आया। मुंबई में मैंने टेली सीरियल किया पवित्र रिश्ता, लोगों ने पसंद किया, बॉलीवुड में मुझको काम मिल गया और लोगों ने उस काम को पसंद किया और मुझको एक स्टार बना दिया। तो मैं लोगों को ये बोलना चाहता हूँ कि आप सपने देखिए, आपके सपने सच हो सकते हैं, आपको कोई गॉडफादर की जरूरत नहीं है। तो शाहरुख खान ने बोला वाह वाह क्या बोल रहे हो। बोला ठीक है एक काम कर लेना आप, मेरा एक सिग्नेचर स्टाइल है ऐसा हैंड स्प्रेड करने का। शाहरुख ने बोला कि आप प्रैक्टिस कर लेना। तो सुशांत बोले कि भैया मैं आ जाता हूँ, आप जहाँ भी बोलो मैं कर लूँगा आपके साथ। बोले नहीं वो 2 मिनट का होगा और शाहिद कपूर है वो भी एक डांसर रह चुका है तो वो कर रहा अलग से कर रहा है, तो तुम अलग से कर लेना और मेरे को तो मालूम है। तो बोले भैया मैं तैयारी करके बन ठन के मैं अब्रॉड जा रहा हूँ क्योंकि पहली बार इंटरनेशनल प्लेटफॉर्म पर आईफा में मुझको बुलाया जाएगा और मेरी तारीफ होगी, मेरे को बोलने का मौका मिलेगा। तो जब वो आईफा अवार्ड के लिए गए मकाओ में तो एक वीडियो वायरल हुआ है, आप उसमें देख सकते हो। बहुत चीज़ उन्होंने बारीकी से खुलासा जो किया जो बहुत लोग उसमें देख नहीं पा रहे। उन्होंने बोला भैया मुझको तो स्टेज पे बुलाया, माइक दे दिया, लेकिन बुलाते समय जो शाहरुख खान ने बोला कि ये सुशांत सिंह राजपूत ये नाम है कि एड्रेस है, तो उनको लगा कि एक छोटा सा एक जुमला होगा स्टार्ट करते वक्त, शायद मजाक होता होगा। तो लेकिन उन्होंने बोला भैया मेरा तो कंटिन्यू मजाक से मजाक हो रहा था और जब सिग्नेचर स्टाइल के लिए उन्होंने इशारा किया कि अब बीच में मैं जब बुलाऊंगा तब आप हाथ स्प्रेड कर लेना। बोला भैया मेरे को बीच में इशारा कर दिया, मैं आ गया, एक शायद शाहिद कपूर एक शायद शाहरुख खान, जैसे हेड हाथ स्प्रेड किया तो दोनों ने मिलके मेरे गाने का मजाक उड़ा के पैर उछालना चालू किया। बोले भैया ये जो लोग पैर उछाल रहे थे ये दोनों ने मिलके प्रैक्टिस की थी, क्योंकि अचानक कोई पैर उछाले कोई हाथ उछाले, लेकिन दोनों का एक सिंक्रोनाइज हो रहा था, यानी कि दोनों ने मिलके तय कर लिया था कि सुशांत सिंह राजपूत को इंटरनेशनल प्लेटफॉर्म पे बुलाइए, उनकी बेइज्जती करिए। और उसके बाद भी उन्होंने बोला कि भैया कुछ और करते हैं शाहरुख खान को। तो शाहरुख खान ने बोला तूने तो ऐसे ही डांस किया, हट। बोला भैया मेरे को इतना अफसोस हो रहा है कि मैं नहीं जाता तो अच्छा था, और मेरे को शाहरुख खान से उम्मीद नहीं थी कि वो खुद एक स्ट्रगल करके एक स्टार बने हैं। तो एक मोटिवेशन होता है, जितने भी लोग मुंबई में आते हैं बॉलीवुड में आते हैं तो उनको मोटिवेशन मिलता है शाहरुख खान को देख के। लेकिन शाहरुख खान ने जो हिसाब से मेरे साथ किया, ये मैसेज बहुत क्लियर है कि ये मगरमच्छ लोग हैं भैया, इनसे बैर नहीं कर सकते। मैंने बोला आपको कंप्लेंट करना चाहिए था, प्रोड्यूसर एसोसिएशन है आपका, सिमटा है, आर्ट एसोसिएशन है। बोले भैया हम करेंगे तो करियर खत्म कर देंगे। तो उन्होंने ये चीज के बारे में खुलासा किया था 2014 में। तेव्हा सुशांतच्या आयुष्यातल्या ट्रॅजेडीबद्दल त्याच्या मित्रांकडून आता नवनवे खुलासे होत आहेत। सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया आरोपीच्या पिंजऱ्यात आहे। सुशांतच्या आत्महत्येमागचा खरा चेहरा शोधण्यासाठी सीबीआयनं रियाची चौकशी सुरू केली आहे। सीबीआयच्या चौकशीत सत्य बाहेर येईल, मात्र त्यापूर्वी न्यूज 18 लोकमत समोर रियाचा खरा चेहरा समोर आला। आरोपीच्या पिंजऱ्यात रिया चक्रवर्ती। रियाला प्रत्येक मुद्द्यावर न्यूज 18 लोकमतचे सवाल। रियाकडून प्रेमकथेचा खुलासा। रिया चक्रवर्ती जी सुशांतच्या मृत्यू प्रकरणातली संशयित आरोपी आहे। रिया गेल्या 1.5 वर्षापासून सुशांत सिंह राजपूत याच्या सोबत राहत होती। 14 जून 2020 ला सुशांतनं आत्महत्या केली आणि सुशांतच्या रहस्यमयी आत्महत्येनंतर रिया आरोपीच्या पिंजऱ्यात अडकली। इतकंच नाही तर सुशांतला रिया चक्रवर्तीनं ड्रग दिल्याचे आरोप सुशांतच्या कुटुंबियांनी केले। हे आरोप एवढ्यावरच थांबले नाही तर रियानं सुशांतच्या पैशाचाही वापर केला आणि मूवी माफियांबरोबर संगनमत करून
सुशांतला मारण्यात आलं असा धक्कादायक आरोप सुद्धा सुशांतच्या कुटुंबियांनी केला. मात्र नेटवर्क 18नं तिला बोलतं केलं तेव्हा तिनं आपली प्रेमकथाच उलगडून सांगितली. तिनं आतापर्यंत न उलगडलेली अनेक रहस्य न्यूज 18 लोकमतच्या समोर उघड केली. रिया आणि सुशांतची भेट चित्रपटाच्या सेटवर झाली होती असं तिनं म्हटलं असलं तरी रिया आणि सुशांतची भेट घडून आणली होती ती रोहिणी अय्यर हिनं. मात्र या रिया आणि सुशांतच्या नात्यामुळे रोहिणी खुश नव्हती. त्यामुळे सुशांतची मैत्रीण असलेली रोहिणी सुशांतचा विश्वासघात करत होती. त्यामुळे सुशांत जास्त त्रस्त होता असा आरोप रियानं न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत केला. और सुशांत को अक्सर लगता था कि उनकी फ्रेंड जिन्होंने हमें मिलाया है रोहिणी अय्यर और मिलाया था एज टू पीपल शी वाज वेरी फॉन्ड ऑफ, वो शी सडनली बिकेम वेरी अलूफ अपने आप हम दोनों से. उन्होंने मुझे भी एक अजीब सा मैसेज भेजा था. उसके बाद उन्हें उनके साथ भी हॉट एंड कोल्ड रहती थी, कभी ब्लॉक करती थी, कभी कुछ बोलती थी. सुशांत फेल्ट दैट वो जो भी उनसे शेअर करता था वो ब्लाइंड आर्टिकल्स में आ जाता था. आता रियानं जिच्यावर आरोप केला तिनं सुशांत आणि रियाला एकत्र आणलं ती रोहिणी अय्यर आहे तरी कोण? रोहिणी अय्यर ही सुशांत सिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक होती. ती सुशांतची PR सांभाळत होती. तसंच सुशांत आणि रोहिणी यांच्यात चांगली मैत्रीही होती. त्यापूर्वी ती फिल्म पत्रकार होती. त्यानंतर तिनं रेनड्रॉप मीडिया ही कंपनी स्थापन केली. रोहिणी अय्यरची चित्रपट जगातल्या मोठमोठ्या हस्तींशी मैत्री होती. संजना सांघी आणि रोहिणी अय्यर यांचा मूव्ही माफियांकडून वापर होत असल्यानंच सुशांत नैराश्यात होता असा आरोप सुद्धा रियानं केला. और ये एक सॉर्ट ऑफ अ नेक्सस है जिसमें संजना सांघवी को यूज किया गया है बाय सम लार्जर प्लान. उनके खुद के इंटरव्यूज जो पब्लिक डोमेन में है, सुशांत हैज ऑलवेज सेड दैट ये प्लान किया गया है टू मलाइन मी, टू रूइन माय रेप्युटेशन. सुशांतच्या आत्महत्येची चर्चा अजून संपलेली नाहीये. मात्र सुशांतच्या मृत्यूनंतर रिया पहिल्यांदा चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर बोलती झाली. मात्र न्यूज 18 लोकमतनं विचारलेल्या धारदार प्रश्नांना तिने बगल दिली तर काही प्रश्नांची उत्तरं देताना अनेक मुद्दे मध्येच घुसडवले आणि ते सुशांतच्या नैराश्याला कारणीभूत ठरवले. असं असलं तरी सुशांतच्या कुटुंबियांचा आरोप काही बदलला नाही. सुशांतची बहीण श्वेता सिंग कीर्तीनं ट्विटरवरून प्रश्न उपस्थित केलेत. माझा भाऊ सुशांत रियाच्या जवळ आला नसता तर बरं झालं असतं. कुणी विश्वासाचा फायदा घेऊन ड्रग्ज देणं आणि त्यानंतर मानसोपचार तज्ज्ञाकडे नेणं ही सुद्धा रियाची चालाकी आहे. एवढं करूनही TV चॅनलवर माझ्या भावाच्या नावाला कलंक लावत आहेस. तुझ्या आत्म्याला कशी मुक्ती मिळेल असा सवाल सुशांतच्या बहिणीने केलाय. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या कुटुंबियांकडून रियाच्या अटकेची मागणी वारंवार होतीये. या आत्महत्येप्रकरणी रियानं भले आपली बाजू मांडली असेल मात्र सध्या तरी ती मुख्य आरोपी आहे. सध्या CBI सुशांतच्या स्टाफची आणि निकटवर्तीयांची चौकशी करतेय आणि NCB ड्रग्ज विषयी चौकशी करतेय. मात्र एक गोष्ट खरी की न्यूज 18 लोकमतनं विचारलेल्या प्रश्नांसमोर रियाचा खरा चेहरा उघडा पडलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ड्रग्ज डीलर गौरव आर्या आणि रिया यांच्यात अंमली पदार्थावरून झालेलं जे संभाषण होतं, जे चॅट होतं ते स्फोटक ठरलं. कसं झालं यांच्या ड्रग्ज संदर्भात संभाषण पाहूया स्पेशल रिपोर्टमधून. सुशांतच्या आत्महत्येबाबत सस्पेन्स कायम असताना आता या प्रकरणात नवीन वळण लागण्याची शक्यता आहे. कारण या आत्महत्या सस्पेन्समध्ये नवीन पात्र आलंय. त्याचं नाव आहे ड्रग डीलर गौरव आर्या. कारण हाच गौरव आणि रिया ड्रग्ज डीलिंग मध्ये सहभागी असल्याचा दावा केला जातोय. इतकंच नव्हे तर व्हॉट्सअप चॅटवरूनही गोष्ट स्पष्ट झाली आहे. मात्र रियानं या व्हॉट्सअपशी आपला काहीही संबंध नाही असं म्हणत हात झटकलेत. Ma'am, I've absolutely never consumed drugs and I deny this conversation and I would like to save this because
अभी भी मेरा इन्वेस्टिगेशन होने वाला है एनसीबी के साथ, और यहाँ मैं कुछ भी स्टेटमेंट दूंगी, इट कैन अफेक्ट द इन्वेस्टिगेशन देयर, बट आई एम विलिंग फॉर अ ब्लड टेस्ट एंड आई कंप्लीटली स्टैंड बाय द फैक्ट दैट आई डू नॉट कंज्यूम एनी काइंड ऑफ ड्रग. रियानं हात झटकले असले तरी व्हॉट्सअपवरचा चॅटचा काही भाग आपण पाहू शकतो. त्यामुळे रिया आणि गौरव आर्या यांच्यामध्ये असलेलं कनेक्शन उघड झालंय. ड्रग डीलर गौरव रियाचं चॅट. जर तुम्ही हार्ड ड्रग बाबत बोलत असाल तर मी जास्त घेतलं नाही. एका वेळी LSD आणि MDMA घेतल्या. तुमच्याकडे MD आहे? संपलं आहे. मागवू शकता? असं असलं तरी रिया चक्रवर्तीच्या फोनमुळे ड्रग कनेक्शन उघड असल्याचा दावा ईडीनं केलाय. कारण ईडीला रियाने डिलीट केलेले 25 नोव्हेंबर 2019चे व्हॉट्सअप चॅट मिळालेत. हे चॅट रिया सुशांत सोबत मुंबईच्या वॉटरस्टोन हॉटेलमध्ये असतानाच आहे. रिया आणि जयामधले चॅट. मी त्याला श्रुती बरोबर कोऑर्डिनेट करायला सांगितलंय. तो मदत करेल असा विश्वास आहे. थँक्यू सो मच. नो प्रॉब्लेम ब्रो. तो मदत करेल याचा विश्वास आहे. चहा कॉफी किंवा पाण्यात 4 थेंब टाक आणि त्याला प्यायला दे. परिणाम पाहण्यासाठी 30 ते 40 मिनिटं थांब. मला आनंद आहे की तू मला हे पाठवलंस. तुला यामुळे काही मदत मिळाली? त्याला काही वेळेसाठी शांत केलंय. दिवसातून एकदाच ना? मी CBD ऑइल वॉटरस्टोनला पाठवत आहे. धन्यवाद. माझा ऑफिस बॉय वॉटरस्टोनला पोहोचेल. हे एवढं सत्य असतानाही रिया मात्र चॅटशी आपलं काही देणं घेणं नाही यावर ठाम आहे. त्याचबरोबर तिनं ड्रग बाबत सुशांतला जबाबदार धरलाय. ऑनेस्टली इट्स रियली सैड टू से, पर ये जो कंजम्पशन है ड्रग्स का और ये जो कंजम्पशन है मैरिजुआना का, सुशांत यूज्ड टू स्मोक मैरिजुआना, और आई एम श्योर कि उनके स्टाफ और उनके आसपास के लोग जो एक्चुअली वहाँ थे वो इस बात को भी बता पाएंगे. एंड दैट्स व्हाई आई हैव फेथ कि जो इन्वेस्टिगेशन एजेंसी इस बात को इन्वेस्टिगेट करेगी, दे विल कम टू द ट्रूथ ऑफ इट. रिया मेरे बेटे सुशांत को लंबे समय से जहर पिलाया करती थी. वो इसकी हत्यारी है. जांच एजेंसी को चाहिए कि रिया को और उसके सहयोगी को अविलंब गिरफ्तार करें और उसे सजा दिलाएं. सुशांतला ड्रग दिलं की नाही किंवा रियाचा ड्रग्सशी काही संबंध आहे की नाही हे ईडीच्या चौकशीत नक्कीच बाहेर पडेल एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. खरं तर सुरुवातीला अगदी जेव्हा सुशांतनं आत्महत्या केली तेव्हा नैराश्यातून झालेली एक आत्महत्या हे सगळं चित्र होतं. पण आज 70 दिवसांच्या नंतर या प्रकरणातले जे पैलू समोर आलेले आहेत ते सगळ्या देशाला हादरवून सोडणारे आहेत. या बॉलिवूडची एक काळा चेहरा जगाच्या समोर आणणारी आहे. आज या विशेष चर्चेत आपण इथेच थांबतोय. पुढे जाऊन का पहा फक्त न्यूज 18 लोकमत.